हाय, जय सद्गुरू मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, आज पनवेलमध्ये सुद्धा आज नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पाऊस पडलेला आहे आणि तुम्हालाही नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, आज बहुतेक जणांना सुट्टी असल्या कारणाने ब्रिजला मला वाटते खूप गर्दी कमी आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे की आता पनवेलमध्ये खूप गर्दी होते, कारण हे असे ब्रिजचे काम चालू आहे सर्व. आणि मला वाटते लवकरात लवकर हे ब्रिजचे काम चालू पूर्ण होईल. आणि हा एक मस्त नवीन ब्रिज बांधलेला आहे. इथून मला वाटतंय एकदम भन्नाट रस्ता होणार आहे. आज मला मी मागून दाखवणार आहे. सो आपण इथून येणार आहे, मागून तुम्हाला रस्ता दाखवतो. तरी बऱ्यापैकी गर्दी आहे मित्रांनो, एवढी पण कमी नाही आहे. बहुतेक जणांना सुट्ट्या म्हणजे आहेत, पण कमी जणांना आहेत. मित्रांनो, आता जे मी जिथून आलो ते न्यू पनवेल मार्गे आलो. आणि जे आता हे आहे ते ओल्ड पनवेल साईडचं तिकीट काउंटर आहे. आणि तिकीट काउंटरच्या वरती तुम्हाला जो रस्ता मगाशी दाखवला तो तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, हे एक्सेलेटर आहे जे ओल्ड पनवेलच्या साईटी वरून आहे. तर मला वाटते 1, 2, 3 फ्लोर होतील एवढे मोठा एक्सेलेटर आहे. बघा, छान आहे. आणि या साईडला तो ओल्ड पनवेलचं तिकीट घर आहे, या साईडला तो तुम्हाला दिसेलच. आणि पुढे हा रस्ता कनेक्ट होतो आपल्या न्यू पनवेलच्या रोडला. ते वरती आल्यानंतर तुम्हाला एक तिकीट काउंटर आणखी दिसेल, जे आरक्षण केंद्र रिझर्वेशन तिकीट घर आहे. तिथे रिझर्वेशनचं इथे तिकीट काढू शकता. तो असा हा रस्ता आहे. आणि हा एक्सिलेटरवरून वर चढून आलात तिथून हा एक ब्रिज लागतो इथे. तो सेम मी तिथून मगाशी उभा होतो त्या साईडला आणि तुम्हाला दाखवला तो हा रस्ता असा कनेक्ट होणार आहे न्यू पनवेल साईडला. इकडे ओल्ड पनवेल आहे आणि इकडे न्यू पनवेल आहे. तो असा रस्ता आहे. थोडक्यात मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आपण पुन्हा खाली जाऊया. एक्सिलेटरनी आम चालू आहे मित्रांनो. आणि हा जेव्हा रस्ता मित्रांनो चालू होईल तेव्हा खूप भारी वाटणार आहे. पनवेलला येण्यासाठी जाण्यासाठी खूप छान वाटणार आहे. सो आता मी चाललोय कामावर बेलापूरमध्ये. सो चला जाऊया. आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.